तर थोडं बघा कढईमध्ये थोडं तुपाची धार सोडली. टाक टाक टाकली. झाला बघा गाजराचा हलवा करून मस्त असा सुगंध येतोय का ताई? लय भारी. हाय सगळ्यांना. तर बघा आता सगळं काम आवरलं झाडून घेऊन झालंय माझं. आणि कृष्णा पण आलाय बघा इकडं. कधी आला लग्नावरनं कृष्णा? लय दिवसात ना आला. रात्री एक आला होता बघा तनिषा पूजा आणि तेव्हा टायमाला. त्याच्या आत्ता आलाय आठवड्यातनं. तर चला आता म्हणलं झाडून काढून झाले, भांडे घासल्यात. ताई पण आल्या दुपारी. तर याला बाळाला बघायला हॉस्पिटलमध्ये. तर ह्यांनी म्हणलं मी मटण आणतो, म्हणलं आणा. मला ह्यांनी म्हणलं मटण आणून देतो, स्वयंपाक कर, भाकरी कर, भाजी कर. म्हणलं चालतंय. म्हणलं ह्यांनी कधी यायचं कधी आणायचं, तोपर्यंत इथं गाजराचा हलवा करून घ्यावा. गाजरं धुवून घेतल्यात. आता हे साल्टं काढायचं आहे. चिलटं बसायला लागली उघडं ठेवलं तर. 2-4 दिवस झाला गाजर आणून ठेवलेलं. ते काय खाऊन खाऊन संपना. आणि त्या आजींनी हिला दिलाय केक. हिने थोडा थोडा दिला दोघाला. पण आता काय द्याय ना ती गोड बोलून खात्यात. तिला म्हणलं अजून थोडा दे. ओम दादाला का देणार तू अजून? दिला का? म्हणली मी नाही देणार. दिला की एकदा. मम्मीला मम्मीला तर का आत्या आली तू तर का आले आत्या. कोण आई पण आलते वेळेस सकाळी दवाखान्यात होत्या का? तर तुम्हाला आताच म्हणलं होतं ताई गेल्यात बाळाला बघाय. तर बघा ताई तोपर्यंत आल्या. म्हणजे बराच वेळ झाला गेलेला, पण मी आपली काम आवरत होती. तर म्हणलं थोडा व्हिडिओ घ्यावा, गाजराचा हलवा करते तर सुरुवातीपासून घ्यावा. ते सोलून आधी दाखवा म्हणलं तुम्हाला. चला म्हणलं पाणी देते आधी. तर इथं बघा आता ताई पण बसल्यात गाजर किसाय आणि आई पण बसल्यात. आल्याच कामाला लागल्यात. नको म्हणते तरी ऐकणार. राहू देच करतात. मला म्हणतात तू खिस म्हणजे पटकन होईल. तर इकडं पाणी ठेवलं आणलं आंघोळ करण्यासाठी तापायला. तर चला आता ह्या काय ऐकणार खिसत्यात गाजर, म्हणजे ती साल्ट काढतात. मी घेते खिसून आपलं. तर आता इथं बघा ताईने सगळं गाजर खिसून घेतलंय खिसणीने. मस्त असं लाल झरीत गाजर खिस बघा, गाजराचा खिस. तर थोडंसं पिळून घेतलंय. लय रस निघला. म्हणलं लय चिकदा होईल, चिखलासारखं शिजून होईल. मग लय सुकं वाटलं तर थोडं पाणी टाकताय गाजराचं. ते गाजराचं पाणी आहे. आणि इथं घेतलंय बदाम. काजूचं 2-3 तुकडं होतं. काजू संपलं, विलायची बारीक करायची. आणि इकडं आहे ताई. ताईंनी खिसून दिलं तुम्हाला सांगितलं जाता. आणि इकडं मी भात टाकला शिजायला. ताई म्हणलं तू उरक स्वयंपाकाचं. ताईंनी गाजर खिसूचं भात केला. तर चला दाखवते. आणि तूप पण टाकणार आहे मी. कसं करते ते दाखवते. तर थोडं बघा कढईमध्ये थोडं तुपाची धार सोडली. आणि आता हे किस टाकून घेतलाय गाजराचा. आधी थोडं परतून घ्यावा म्हणलं. विलायची काजू बदाम टाकायच्या आधी, म्हणजे जरा वापरून निघन. मग तेलात आपलं मग सगळं सामान हे करू टाकलं बघा. ताईंनी कॅमेरा म्हणणार आता एक ताई आहेत म्हणून धरतात. रोज आपल्या एका हाताने काम चालू असतं आणि मागचा कॅमेरा चालू करून बोलायचं आपलं बरोबर. तर मस्त असा गाजराचा खिसा आता थोडा 5 मिनिटं वापरून घेते आणि साईडला काढते आणि फोडणीला टाकते. आणि मग परत अजून शिजवून घेते. वरनं साखर टाकायची. मस्त असं साखरेचं पाणी सुटतं बघा. परत गाजराच्या खिसाला काय म्हणतात गाजराच्या मिस्टेक होता बोलताना. लय दिवस झाले केल्याला, जवळजवळ वर्ष होत आला असं. त्याच्यावर मी आत्ता करते. ते पण ह्यांनी गाजर भरपूर आणली होती. त्याला कोणच खायना. निम्मी पण उडाली नाही, संपली नाही. उडाली नाही म्हणजे उडाली नाही म्हणजे काय उडून गेली का असं नाही. परत काय काय कमेंट पण येतात बघा. संपली नाही तर खिस करा. आणि 2 दिवस झाले मी ताईंची वाट बघते. म्हणलं सगळी एका जागा आलं. तुला माहिती होतं ना येणार आहे म्हणून मी आपलं लेट केला हे करायला. पण बिचारी गाजर पण खराब नाही झाली. बरं झालं. त्यांना माहिती होतं नाही खराब व्हायला पाहिजे. आपल्याला हलवा बनवायचा आहे आपला. फ्रीज मध्ये गोड गोड दूध, साखर, विलायची, काजू, बदाम सगळं यायचंय आपल्याकडं. सगळं यायचंय. सगळं सामान पण जागेला आहे. त्याला मस्त असं खायचं. बरेच जण खाणार आहेत. त्याच्यामुळे ती गाजर चांगली राहिली. फुकली नाहीत, बिकली नाहीत, खराब नाहीत झाली. टवटवीत होती. तिथं ठेवली होती आपली खाली. चला बस करते तुम्हाला दाखवते मी काय काय करते. इकडं आईंची आंघोळ झाली बघा. झाली का आंघोळ? अद्रक टाकायचं. आंघोळ झाली आईंची. दवाखान्यात होते आहे तसं का खाजवत आहेत?
मला खिसणी आणायची हो छोटी खिसायला 10 रुपयाला तर भेटते. तेच की, बाजारात जाते पण आणायचं लक्षात राहत नाही आज आमच्या गावचा बाजार. जनतेचा. आम्ही इकडं गेल्या बुधवारी तिकडं ताईकड, ह्या बुधवारी इकडं बाजार बुडाला. आता कधी येत कोणच टोक परत परत काय सांगता येत नाही आता लवकर म्हणून. मी बोलवणार अगं चहापत्ती टाकली आहे भरपूर. भरपूर टाकली कमी दिसते म्हणून टाक मग, नको टाक नको टाक. टाकली कडू झाला तर माझ्याकडे नाही. कडू होणारच नाही मी तुम्हाला बरोबर करून देते मध्ये चालतंय. इथं बघा आता तूप टाकलंय आणि काजू बदाम विलायची असं मस्त अशी फोडणी दिली त्याची वास सुटलाय मस्त असा. हा चहा प्याला भरून प्यायच्या वर आलाय. एवढा कशाला वाटला कशाला वाटला एवढा. काहीच पुढं नाही. आणि काजू बदाम लय मोठं दिसत होतं म्हणून मी मिक्सरला थोडं फिरवलं ते पटाणाच लय मोठं दिसत होतं तरी आता मी टाकून घेते टाकून घेते ह्याच्या कढईमध्ये. इतकं केलं टाकून देते वरती. नाही व त्याला हात किती घरटून जातात खिसून खिसून कशी टाकून दे एवढं आवडीने खायचंय म्हटल्यावर आहे का नाही. खिस परतून घेतला विलायची ह्याच्यामध्ये आणि आधी पण 5 मिनिटं वापरून घेतला होता तुम्हाला दाखवलं मग ताटलीत काढला होता आणि आता साखर पण टाकली सपाट प्याला साखर टाकली या. बघू आता किती गोड होतं. आपल्याला लय गोड पण करायचं नाही लय सपाक पण करायचं नाही मध्यमच करायचं. तर मस्त असं आता साखरेचं पाणी सुटायला लागलंय. आता गॅस पण फुल केला बारीक गॅस केला लय पाणी सुटतंय. आधीच आपण खिस वापरून घेतलाय बघा ह्याचा गाजराचा. झाला बघा गाजराचा हलवा करून मस्त असा सुगंध येतोय का ताई. लय भारी. खरंच येतोय का मुद्दाम म्हणताय. होय आई येत ना तुम्हाला टेस्ट करायची ती तर मस्त असं इकडं भावाला विचार भावाला विचारू बाई तिकडे येतोय का म्हणून. तर मस्त असं तर गाजराचा हलवा करून झालाय बघा सुटसुटीत असा येते मला पण येते पण विचारलं हो तुम्हाला. आणि ही लागली मोबाईल मागाय खाऊ देते जा कृष्णाला ओमला ह्याला बोल मामाला खाऊ खायला यायचा खाऊ खायला ना मामाला दुर्गालाच म्हणते राधाला उठव जा. आणलं होतं बोकडाचं मटण मी भाकरी करत होते त्या टायमाला ताईने मला हात धुवायला लावला ताईंनी भाकरी केल्या मग मी मिठाचं इथं उकडाय टाकली उकड म्हणतात मिठाची उकड बोकडाचं मटण आहे बघा शिजून तयार आहे. ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि थोडं खोबरं टाकलंय आणि बारीक करून फोडणीला टाकले हळद मीठ टाकून शिजलंय मस्त असं. मिठाचं पण ठेवायचं तिखट भाजी करायची खोबरं घेतलंय भाजून मस्त असं बारीक गॅसवर कांदा भाजलाय कोथिंबीर घेतली लसूण घेतलं. भाऊ मी हक्का मारते तुम्हाला दोघाला किती वेळा झालं तुम्ही येताय का मिठाचा रसा खायला आणि मटण मसाला या. मग अशी दुकानला गेलते ताई आणायला त्याने दिला चिकन मसाला परत लावलं मी महागाई मटण मसाला आणा म्हणून. तर चला घेते फोडणीला टाकून बारीक करून ए धरा प्लेट घ्या दोघाला दोन चला. तर इथं ठेवलंय तेल तापायला आणि पोरं बघा जेवण करता करता कशी मस्ती करतात मला वैताग देतात बघा कोणाचं ऐका ना. आणि इथं मी घेतलंय घरकुल आणि लाल तरी पावडर आणि मटण मसाला बघा काळा मसाला घ्यायचा. इथं आपली मिठाची उकड तयार आहे आणि दाखवलेलं सामान सगळं मी टेस्ट करून घेतलंय मस्त असं सामान करून घेतलंय आणि त्यात रवं पण टाकून घेतलं बघा. मोबाईल माझ्याजवळ नव्हता व्हिडिओ दाखवत आला नाही घेऊन तुम्हाला तर मस्त परतून घेतलंय आणि इथं भाजी डायरेक्ट झालेली दाखवली तुम्हाला. मस्त अशी भाजी आटवली थोडी आणि वरनं कोथिंबीर पण चिरून टाकली मीठ पण टाकले चवीनुसार. बराच वेळ झाला स्वयंपाक झालाय बघा पण विषय असा झाला की सगळी एका जागा आली होती तनिषा पण आली ती परत ताना भाऊजी पिकू सगळे केशव भाऊजींना पण ह्यांनी बोलवून घेतलं. भाऊ होतं ताई पण आहेत बघा आणि आता सगळी एका जागा होती गप्पा गोष्टी झाल्या जेवण करायचं होतं पण आता सगळे दवाखान्यात गेलात बाळाला बघण्यासाठी. तर आता घरी मी एकटीचं सगळं घरदारच गेलं आई पण गेला आईनं म्हणलं जेवण करून जावा डबा नको म्हणलं ती दवाखान्यातल्या ताईन त्या डबा त्यांच्या पाहुण्याने दिलाय. तर आता मी चालले दुकानला सामान आणायला बघा थोडं सामान संपलंय चल दुर्गा आताची खाय वे अगं माझं बाबा हाय. तर ओम दुर्गा मी चाललंय दुकानला घराला कडी लावून चल लय तास झालं निघाली पण सगळी घोंगाटा होता पोरं मागं लागत होती पण म्हणून गेली नाही. चल आता हे सगळे आल्यानंतर जेवण करायची. तर
तर आज ह्या गुरुवार मुलं काही शाळेत गेली नाही तर सगळी कंटाळी होती, रात्री लय वेळ जागरण झालं. तर इथं भजी केलात बघा, कांदा भजी, आणि ते शेवग्याची शेंग पण करून तयार भाऊंसाठी चहा ठेवला आणि आळूच्या वड्या केल्या. हे सगळं झालं नसतं भाताईंना ह्यांना सकाळच्या पारी लवकर जायचं होतं, पण ते रहित झालं बघा. मग आता उशिरा जाणार आहे म्हणून हा स्वयंपाक परत कणा बनवला असं खाऊ करते. तर वड्या पण करून झाल्या, भजी पण केली गरम गरम, चपात्या केल्या, भाकरी केल्या, शेवग्याची शेंग पण झाली. आणि आता 12 वाजल्यात. आता म्हणलं धुणं भांडे करावं. तर तोपर्यंत ताईंचा फोन आला, वरण भात करायचा बाळाच्या, आणि काहीच खाल्लं नाही. म्हणलं सकाळी तर सांगायचं. दादा पण आलता बघा, मग बहिणीचा भाऊ आलता ना, आंघोळी केली ना, जेवण केलं गेलं, मग त्यांनी आधी सांगायचं फोन करून. पण तो पण मगाशी गेला आणि परत ताई गेला मागणं. त्यांना तर काय म्हणायचं, मम्मीने तर सांगायचं का नाही फोन करून. ते बाळाची आई अजून उपाशी राहिली. मग इकडं भात टाकला शिजाय, इथं डाळ टाकली मुगाची शिजाय, आणि इथं अंडे. सकाळ सकाळ मी स्वयंपाक करायच्या आधी करून दिला असतं, पण आता बघा किती वाजलं, 12:15 झाल्या. आता म्हणलं या, म्हणलं तोपर्यंत होतंय. भाकरी करून नुकतं भांडीच घासायला आता बसणार होती. दुर्गा पडचिंग खाली. तर चला आता ह्यांनी पण अजून आलं नाही, तर नाश्ता करून गेला. अर्धी चपाती खाल्ली चहात आणि बिस्किट खाल्लं. त्यांनी पण गडबडीत खाल्लं नाही. तर घेते आवरून, धन भांडी पडलं, वेणी नाही काय नाही, अवतार हाय असंच आहे माझा. आणि कालचा व्हिडिओ रात्रीचा पण एडिट नाही केला, गाजरचा हलवा केला. सकाळपासून इथं किचनमध्येच आहे, तरी एकदा पसारा आवरला. बाहेरचं आज मी झाडूनच काढलं नाही, आता झाडं म्हणलं. इथं झोपले दुर्गा, ओम गेला बाहेर खेळायला. खाण्यात पण डबा दिला स्वयंपाकाला. मला 2 वाजले, सकाळपासून स्वयंपाकच बनवत होते बघा मी. तर आता बघा 5 वाजल्यात, आणि आता एवढ्यातच बघा मी थोडा व्हिडिओ एडिट केला, टाकायला उशीर होईल म्हणलं, काम बाजूला ठेवलं. आणि ताईम भाऊ जयंतीला गेला 3:30 वाजता, आणि भैया पण गेला तर तिकडं. आणि कपडे धुवून वाळ्या टाक्या मला 4 वाजल्या बघा, कपडे पण भरपूर होती. आणि आता घासाच्यात भांडी, आणि मसाला पण भरायचा मला, फरशी पुसायची, रूममध्ये सगळी माती झाली पायाने येऊन जाऊन. आणि ताईन भाऊ थोडं तिथं रस्त्याच्या कडेला जातात, तोपर्यंत पोरगी म्हणजे राधू रडायला लागली. का तर तिला वाईट वाटलं, भाऊन ताई चालल्या जयंतीला. तिला वाटत होतं अजून आजच्या दिवस राहावं, पण त्यांना पण रानामध्ये काम होतं, औषध मारलं होतं निम्म्या रानामध्ये, आणि निम्मं औषध मारायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. ते रस्त्याला जातात तोपर्यंत पोरगी रडत बसली, झोपली. ताईम भाऊ घरी गेला तरी राधू अजून झोपलीच आहे बघा. तर असं त्या मी घेते आवरून आता भांडी घासून मसाला भरून. आणि रात्री बघा गाजराचा हलवा केलता, प्यालाभर रस काढला होता, ती पण त्यात अर्धा प्याला परत जसं लागेल तसं ओतून घेतलं. तर असं त्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ टाकाय उशीर झाला आज. तर सगळ्यांना इथंच बाय बाय.